नवीन वर्षात सर्वसामान्य जनतेच्या खिशाला चाप लागणारी एक माहिती समोर येते. देशातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्या जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडिया आपल्या रिचार्ज प्लॅनच्या किमतीत मोठी वाढ करण्याची शक्यता आहे. ही वाढ जवळपास 20% असू शकते. म्हणजे जर तुम्ही 200 रुपयांचा रिचार्ज करत असाल तर तुम्हाला आता 240 रुपये मोजावे लागतील. मोबाईल रिचार्जच्या किमतीत होणारी वाढ हे नियमित टॅरिफ सुधारांचा एक भाग असेल. यामुळे टेलिकॉम उद्योगांच्या महसुलात वाढ होण्याची अपेक्षा आहे. फायनान्शियल सर्व्हिसेस मधील प्रसिद्ध कंपनी मॉर्गन स्टॅनली यांच्या अहवालात म्हटलं आहे की टेलिकॉम कंपन्या 2026 मध्ये प्रीपेड आणि पोस्टपेड 4G 5G दोन्ही प्लॅनवर 16 ते 20% दर वाढवू शकतात. आकडेवारीनुसार 2019 मध्ये मोबाईल रिचार्जच्या किमती 15 ते 50% वाढवल्या गेल्या. 2021 मध्ये याच किमती 20% ते 25% पर्यंत वाढल्या. गेल्या वर्षी 2024 मध्ये रिचार्जच्या किमती आणखी 10% ते 20% पर्यंत वाढवण्यात आल्या होत्या. 2025 मध्ये मोबाईल रिचार्जच्या किमती वाढवल्या नाहीत, परंतु आता 2026 मध्ये रिचार्ज आणखी महाग होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. एप्रिल ते जून 2026 दरम्यान ही दरवाढ होऊ शकते. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी त्याचं काय महाराष्ट्राला Instagramवर फॉलो आणि YouTubeवर सबस्क्राईब करायला विसरू नका.